10वी-12वीचा निकाल लागला, पण मग भवितव्यासाठी पुढे काय? कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता। 10वी, 12वी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत। मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत। मग वाट कसली बघताय? तुम्हीही करू शकता। परदेशात योग शिक्षक बनू शकता। आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्ष स्कूल ऑफ योगा बरोबर। पत्ता: मोक्ष स्कूल ऑफ योगा संगमनेर। संपर्क: 9518 99 88 65, 74 99 81 75 84, 00 86 15 80 25, 00 743। संगमनेर तालुक्यातील जोरवे या ठिकाणी पाईपलाईनच्या जुन्या वादातून 6 जणांनी मिळून दिगंबर भाऊसाहेब काकड यांना जबर मारहाण केली। लाकडी दांडके, गज आणि धारदार कोयत्यानं त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। तर या मारहाणीत दिगंबर काकड यांचा उजवा हात मोडलाय, तर पाठीवर, हातावर आणि डोक्यालाही मार लागलाय। दिगंबर काकड हे आपल्या शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्या ठिकाणी बाळासाहेब कारभारी दिघे, सुनील कारभारी दिघे, पवन संजय दिघे, नानासाहेब कारभारी दिघे आणि संजय कारभारी दिघे यांनी शिवीगाळ करत काठ्या, लोखंडी गज आणि धारदार कोयत्यानं त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात त्यांचा उजवा हात मोडलाय, तर डाव्या पायावर जबर मारहाण करण्यात आली असून ते जबर जखमी झालेत। त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मी दिगंबर भाऊसाहेब काकड 12/7/2025 ला मी शेतात चक्कर मारण्यासाठी गेलो। मला गंभीर म्हणजे सांगण्यास इतकं वाईट वाटतं, माझ्यावर प्राणघातक हल्ला या दिघे कुटुंबियांनी केल्या। यांनी माझ्या 4 वर्षापासून पाईपलाईन तोडले आणि तहसीलदार साहेबांकडे अर्ज केला, हरिसर परवानगी घेतली, परवानगी मिळाली, पोलीस प्रोटेक्शनसाठी पत्र दिलं आणि ते पत्र आम्हाला 2-3 दिवसात भेटणार होतं। त्या गोष्टीचा आकस धरून माझ्यावर खोट्यानाट्या केशी करून मला त्रास दिला। माझ्यावर म्हणजे आर्थिक, मानसिक हानी झाली। ती हानी कधी ना भरून निघणारी आणि माझी एक विनंती आहे प्रशासनाला का मला याच्यामध्ये सुनील कारभारी दिघे, बाळासाहेब कारभारी दिघे, संजय कारभारी दिघे, नाना कारभारी दिघे, अक्षय नाना दिघे, पवन संजय दिघे या 6 लोकांनी माझ्यावर गजाच्या, कोयत्याच्या, काठींच्या साह्याने जो हल्ला केला अतिशय प्राणघातक। आणि मी माझे कुटुंबाबरोबर जोरे गावात माझी पत्नी हे 2 मुलं राहत आहे। मी इथं हॉस्पिटलमध्ये, पण माझा जीव सगळा घरीकडे आहे। माझ्या 50 गायी आहे। अक्षरशः इतकं वाईट वाटतं, न्याय मिळून द्यावा। माझ्या पाईपलाईन तहसीलदार साहेबांनी 2 वर्ष मला निकाल द्यायला लावलं। मला इतकं वाईट वाटतं, साधा पाईपलाईनचा निकालाला 2 वर्ष लावलं। इतका माझ्यावर अन्याय झाला आणि म्हणजे हे असं माझ्यावर नाही, कोणावरच होऊ नये, इतकं वाईट वाटतं। माझ्या गाय अक्षरशः खारं पाणी पितात, काय त्रास होतो माझ्या अंतःकरणाला माहिती। फक्त प्रशासनाने मला साथ देऊन माझं व्यवस्थित सगळं न्याय मिळवून द्यावा। माझ्यावर परत असं कधी प्राणघातक हल्ला होऊ नये। माझी गाडी पाठीमागे त्यांनी ह्याच लोकांनी, मी त्यावेळेस केस नोंदवली, मी रात्रीचं पाणी भरायला गेलो, माझी गाडी फोडली, मी एनसी दाखल केली, फक्त नाव नाही टाकलं। मला कशाला नाव टाकायचं कोणाला, पण ह्याच लोकांनी ती गाडी पण फोडली होती असं मी स्पष्ट सांगतो। पाठीमागं पण ह्या लोकांनी मारहाण केली। माझ्या मुलाच्या डोक्यात दगड घातला बाळासाहेब कारभारी दिघे आणि त्यावेळेस पण डुमणे साहेबांनी रात्रीचे 11:30 वाजेपर्यंत आमच्या मंडळीने पदर पसरला, पण केस घेतली नाही। आज माझ्याकडे एनसी 3 दिवसांनी ती केस घेतली। मग डुमणे साहेब का आम्हाला त्रास देतात? आम्ही 307 लागू व्हायला पण माझे वार झाले, माझ्या हातावर बघा, म्हणे होणार म्हणजे होणार नाही।
असं ही पद्धत चांगली नाही. जे न्यायप्रविष्ट असेल, जे कायदेशीर असेल ते करा. वरून ढुमणे साहेब म्हणतात का माझं हे त्याच्या तक्रारी लई असंय लई तसंय. अहो माणूस जिवंत मरणाच्या दारात आहे, त्या माणसाविषयी असं बोलायला पाहिजे का? हे चुकीचं आहे. तुम्ही प्रशासनाकडे काम करता. आमचं म्हणणं आहे आम्हाला न्याय मिळवून द्या तुम्ही प्रशासनाचे, पण चुकीचं काम नका करू. विनंती आहे ढुमणे साहेबांना माझी का मला न्याय द्या. आम्ही काय आमचं कुठं काय, तुम्ही का आम्हाला त्रास देता? त्रास देऊ नका. नाही तर पाठीमागचे कागदपत्र मी सादर करतो, तुम्हाला दाखवतो सगळं. मला आता याच्यातून मी थोडा बोलण्याच्या मनस्थितीत नाही. माझ्या मेंदूला थोडं नॉर्मल त्रास होतोय. मला ते सिटी स्कॅन करायचं म्हणून मी काहीच बोलत नाही. ढुमणे साहेबांचं म्हणणं असेल तर मी पुरावे देतो आणि त्यांना सगळं दाखवतो तुम्ही माझ्यावर कशा प्रकारचा अन्याय केला. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी दिगंबर भाऊसाहेब काकड यांनी केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08.